नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? फाईन? येस. फाईन सर. चला, आपल्या कालच्या प्रवासामध्ये आपण कालपर्यंत आलो आहोत. भरपूर सगळ्या गोष्टी आपण नोट डाऊन केल्या, भरपूर गोष्टी आपण शिकलो. चर्चा पण केली त्याच्यामध्ये. आपण कशा प्रकारे शब्द जोडला जातो ते पण बघितलं आपण. हेल्पिंग वर्ब कसे असतात ते पण बघितलं आपण, आणि त्याचे मेन वर्बचे 5 प्रकार पण पाहिले, आणि हे कसे त्याला कनेक्ट होतात ते पण आपण बघतो. ओके, ते मागायला आपण आता हळूहळू हळूहळू जातो आहोत. सगळे हेल्पिंग वर्ब्स ते पुढे घेऊन जातील आणि ते मेन वर्बला कनेक्ट होतील. मला वाटतं काल मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिला फॉर्म जो असतो त्यामध्ये डू असतो, त्यामुळे त्या पहिला फॉर्म जर आपण घेतला कुठे पण, तर त्याला तो, ते, तात असं ऍड होतं. जी पहिल्या फॉर्मची अवस्था आहे तीच पाचव्या फॉर्मची अवस्था आहे. पहिल्या फॉर्मलाही तसंच, पाचव्या फॉर्मलाही तसंच. त्याच्यात पण आपण तो, ते, तात म्हणतो. परंतु पाचवा फॉर्म जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये डू ऍक्ट ऍड होत नाही, त्यामध्ये डज ऍड होतो. डजच्या शेवटी जो येस लागलेला आहे तोच त्या शब्दाला लागतो, म्हणून वॉक्स, टॉक्स असे शब्द तयार होतात. ज्या शब्दाच्या शेवटी एस एच, सी एच, एस, ओ, एक्स यापैकी अक्षर असतील त्यांना आपण नुसतं येस लावत नाही, त्यांना आपण ईएस लावतो. मराठीमधून मी मागे सांगितलं होतं, स, श, ज, च हे 4 अक्षर जर शेवटी आले, उदाहरणार्थ टच आलं, पुश आलं, झेरॉक्स आलं, वगैरे वगैरे, ऑर्गनाइज, स, श, ज, च एवढे 4 अक्षर लक्षात ठेवा. हे जर आले, त्यांना जर यस लावायचं असला किंवा डज लावायचा असला तर सेस, जेस, शेस, चेस असं म्हणायचं शेवटी. म्हणजे ऑर्गनाइज असलं ऑर्गनायझेस म्हणायचं, टच असलं टचेस म्हणायचं. हे कळतंय का तुम्हाला? पास असेल तर पासेस म्हणायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेज. हा, बर. दोघांचा अर्थ तोच होतो. कधी वापरायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं. जरी 3 प्रकारचे पर्सन्स असतील, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, ग्रामॅटिकली आपण मात्र कम्युनिकेशनसाठी 2च पर्सन करायचे. आपल्या दोघांचा एकच ग्रुप करून टाकू आणि आपण 2 जण सोडून तिसरा एकटा जो कोणी असेल त्याचा वेगळा ग्रुप करायचा. हा पॉइंट तुम्ही नोट केला का नाही माहित नाही मला, नोट करून ठेवा. 2 पार्टी बनवू आपण, 2 पार्ट्या. एका पार्टीमध्ये मी आणि तुम्ही एकत्र, आणि दुसऱ्या पार्टीमध्ये जो माणूस आपल्या समोर नाहीये, जो बोलत पण नाही आणि ऐकत पण नाही, त्याला दुसऱ्या पार्टीत टाकून देऊ वेगळ्या. हा, आपल्या पार्टीसाठी आपण जे ऍक्शन वापरू त्याला येस नाही लावायचं. तिसऱ्या पार्टीतला एकटा माणूस असला तर त्याला मात्र येस लावायचं. इथपर्यंत काल सांगितलं होतं. सेकंड फॉर्म घेतला तर त्याला ल, ला, ली, ली लागेल, कारण त्याच्यामध्ये डीड लागतो. डीडचा अर्थ आहे तो तो त्याला ऍड होतो. म्हणून स्पीक हा पहिला फॉर्म आहे, म्हणून त्याला बोलतो, बोलते असं आपण म्हणू. परंतु जर स्पोक म्हटलं आपण सेकंड फॉर्म, तर बोलला, बोलली असं त्याला ऍड होतं. हा, तिसरा फॉर्म जो आहे, कोणत्या पण ऍक्शनचा तिसरा फॉर्म, त्याच्यामध्ये कोणी नाहीये पण त्याच्या अलीकडे हॅव किंवा हॅज किंवा हॅड आलेला असतो. हॅवचा अर्थ होतो आहे, हॅडचा अर्थ होतो होता. आपण पाठ केले का पहिल्या दिवशी? केलेला आहे मला वाटतं ना. हॅवचा अर्थ तो त्याला लागणार. आणि जो थर्ड फॉर्म आहे आपण काल बघितलं, त्याला आपण लेला, लेली, लेले असं म्हणतो. कोणता पण एखादा शब्द घेऊ आपण. टेक, टूक, टेकन, स्पीक, स्पोक, स्पोकन, गिव्ह, गेव, गिव्हन. तुम्ही जर लर्न करत असाल तर हा, कोणता पण असेल. टेक, टूक, टेकन. तर हा जो टेकन आहे त्याला आपण घेतलेला असं म्हणू. परंतु नुसता घेतलेला म्हणून काही उपयोग नाही आपल्याला. हा अर्धवट असतो, लक्षात ठेवा. थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म अर्धवट असतो. थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म अर्धवट असतो. मग याला पूर्णत्व कधी प्राप्त होणार? याच्या पुढे आहे म्हटलं किंवा होतं म्हटलं तरच होईल ना पूर्णत्व. घेतलेला आहे
की घेतलेला होता हे तर आपल्याला काही माहित नाहीये. मग ते पूर्ण नाही होणार. जोपर्यंत आहे किंवा होता म्हटलं तर तोपर्यंत पूर्ण होणार नाही. मग हा जो आहे ना, याच्याकडे तुमच्यासाठी कोणते शब्द आहेत? हॅव आणि हॅज. आणि हा जो होता आहे ना, याच्यासाठी तुमच्याकडे कोणता शब्द आहे? हॅड. आता तुम्ही म्हणणार, सर ॲमिजार म्हणजे पण आहे ना, मग मला कसं कळणार ॲमिजार घ्यायचा की हॅव्हॅझार घ्यायचा? प्रश्न क्लिअर करून घ्या. हा, जेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये असं येईल, घेतलं आहे, केलं आहे, म्हटलं आहे, विचारलं आहे, सांगितलं आहे, म्हणजे आहेच्या अलीकडे ल पण आला, होताच्या अलीकडे ल पण आला, असं जेव्हा होईल ना, तेव्हा तिथे थर्ड फॉर्म वापरलेला असतो. लक्षात घ्या. आता बघा, हे वाक्य बघा, आय एम ॲट होम. याचा अर्थ काय? मी घरी आहे. मी घरी आहे. यात ल आहे का? नाहीये. किंवा आहेच्या अलीकडे अजून एखादी ऍक्शन आहे का? खाणे, पिणे, जाणे, येणे, धरणे असं काही आहे का? नाहीये. मग तिथे आपण फक्त ॲमिजार वापरतो. पण जिथे केलेलं आहे, गेलेलो आहे, म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, अशा दोन दोन ऍक्शन येतील, तिथे आपण हॅव हॅज हॅड वापरतो. नोट करून ठेवा हा मुद्दा. आता प्रश्न असा आहे परत एकदा, हॅव म्हणजे पण आहे, हॅज म्हणजे पण आहे. परत तुम्हाला प्रश्न पडू शकतो, आता हॅव म्हणजे पण आहे, हॅज म्हणजे पण आहे, मग मी कधी वापरू हॅव, कधी वापरू हॅज? तर जो नियम आपण डू आणि डज ला लावलाय ना, तोच नियम हॅव आणि हॅज ला लावायचा. कोणता? क्लिअर करून घ्या. आय, यू, दे, वी आणि अनेक लोक जर असतील, आय, यू, दे, वी आणि अनेक लोक असतील, आपण शिकलो होतो यांच्या नंतर यांना डू असतो म्हणून, आणि मी हे पण सांगितलं ज्यांना डू असतो त्यालाच हॅव असतो म्हणून. आहे का लक्षात तुमच्या? येस ऑर नो टाईप करा. आहे का कोणाकोणाच्या लक्षात की आपण जेव्हा बायफर्केशन शिकलो होतो, कोणाच्या नंतर डिस्ट्रीब्युशन शिकलो होतो आपण, तेव्हा मी सांगितलं होतं डू, डज, डीड कोणानंतर द्यायचं? हॅव, हॅज, हॅड. टाईप करा. फक्त 2-4 जणांनी टाईप केलंय. टाईप. अलर्ट मोडवर या. नुसते बसू नका. काही कळणार नाही तुम्हाला नुसते बसून राहिलं तर. गुड. आय, यू, दे, वी आणि अनेक लोक जर असतील तर आपण डू आणि हॅव वापरतो. म्हणजे आहे म्हणायचं असेल तर आपण हॅव वापरू. आयच्या नंतर आपण हॅव म्हणू, शीच्या नंतर आपण हॅव नाही म्हणणार. का नाही म्हणणार? कारण हा जो दुसरा गट आहे, शी, ही, इट, नेम, कुणाचं नाव असलं, हा, वन, काही पण असलं, तिसरा एकटा सिंगल पर्सन असला, तर आपण याला डज वापरतो आणि आपण याला काय वापरतो? हॅज वापरतो. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लिअर करा मुद्दा. मी पुसणार आहे लगेचच. क्लिअर व्हायलाच पाहिजे. झाला असेल स्क्रीनशॉट तर वाय टाईप करा, किंवा लिहून झालं असेल तर वाय टाईप करा. मला बघू दे तुमचं झालंय लिहून. नुसतं बघत बसू नका माझ्याकडे. चला, ओके. क्या मग सगळ्यांचं जोपर्यंत मला वाय येत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. चलो, कम झालंय. पुसून टाकतो आता. हॅड म्हणजे होता, ते पण आपण लर्न केलेलं. हॅड म्हणजे होता ना. आता 5 हेल्पिंग वर्ब्स 5 मेन वर्ब मध्ये जाऊन बसले आणि बऱ्यापैकी त्यांनी काय काय गोष्टी करून घेतल्या. आता थोडस फोकस करा. आपण ते सगळं घेऊन पुढे जाऊयात आपण. हा, चल, दोन छोट्या छोट्या गोष्टींना पुढे घेऊन जाऊ, मग त्यांना ते आहेतच आपल्या बरोबर. हा, आय एम, काही पण असो. आय एम म्हणजे मी आहे.
हे काही नव्याने सांगायची काही गरज नाही. आय एम म्हणजे मी आहे. राईट. एम इज आर म्हणजे आहे है ना. एम इज आर म्हणजे आहे. आय एम फ्री. यू आर देअर. शी इज देअर. है ना. शी इज ऍट होम. एम इज काही पण. ही इज रेडी. आय एम ओके. यू आर देअर. हे अतिशय बेसिक मधलं बेसिक नॉलेज आहे. याच्याबद्दल कोणाला डाऊट नसायला पाहिजे. हे सगळ्यांना कळलंय का? जरी कळलं असेल तर वाय टाईप करा. याच्या पुढचं तुम्हाला डीप नॉलेज सांगतो. सांगा पटापट. तुम्हाला हे कळलंय का? आय एम ओके म्हणजे माहितीये की मी ओके आहे. ठीक. ही इज रेडी म्हणजे तो रेडी आहे. ओके. यू आर देअर म्हणजे तू तिथे आहेस. ओके ठीक. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. आता मी काय सांगतोय लक्षात ठेवा. एक नवीन अर्थ पाठ करून घ्या. कोणाचा? यांचाच. एम इज आर यांचा आपला अर्थ काय माहितीये? आहे. का ना. आहेच्या ऐवजी त्याला म्हणा आत्ता. आत्ता आहे. या मिनिटाला. दिसत नसेल म्हणून ह्याच्याने लिहितो. अमेझॉनचा अर्थ लिहून घ्या. आत्ता. सर त्याने काय होईल? त्याने तुम्हाला टाइम फ्रेम कळेल. आय एम ओकेचा अर्थ मी ओके आहे असं नाही. मी आत्ता ओके आहे. ही इज रेडीचा अर्थ तो तयार आहे नुसतं असं नाही. तो आता तयार आहे. यू आर देअर म्हणजे तू तिथे आहेस. कधी आहेस तू? आत्ता आहेस. इथपर्यंत कळलं का? अमेझॉन म्हणजे आत्ता. ही गोष्ट कळली का बघा बरं पटपट पटपट. येस. अजून इकडे या. वॉजवेअर म्हणजे आपण होता होती होते सगळ्यांनी पाठ केलंय ना. शी वॉज देअर. आय वॉज देअर. यू वेअर देअर वगैरे वगैरे. तू तिथे होता. आम्ही इथे होतो वगैरे वगैरे आपण सांगतो. वॉज आणि वेअर. त्याच्यामध्ये थोडीशी ऍडिशन करून घ्या. थोडा वेगळा अर्थ लावा त्याच्यामध्ये अजून. वॉज वेअरचा अर्थ तेव्हा. त्या दिवशी. नो डाऊट. तुम्हाला थोडा फायदा होईल या गोष्टींचा. वॉज वेअर म्हणजे तेव्हा. त्या दिवशी काही पण घ्या. मी नेहमी सांगतो आपण जे ट्रॅडिशनल इंग्लिश शिकलोय ना त्याच्यात थोडंसं वेगळं चालेल. थोडा वेगळा विचार करा मग तुम्हाला कळेल. आय एम इन ऑफिस म्हणजे मी आता ऑफिसमध्ये आहे. आय वॉज इन ऑफिस म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसमध्ये होतो. कोणत्या दिवशी? आपली जेव्हाची गोष्ट चालू आहे ना. तू काहीतरी सांगतोयस मला ते गुरुवारी अमुक झालं, शुक्रवारी तमुक झालं. तर त्यावेळेला ना आय वॉज इन ऑफिस हे तुम्हाला समजतंय का? वाय टाईप करा. त्या दोन कन्सेप्ट आत्ता आणि तेव्हा या दोन गोष्टी क्लिअर झाल्या का? पटपट सांगा मला वाय लिहून. येस येस येस. व्हेरी गुड. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं तेव्हा मी तिकडे होतो रे तेव्हा वॉज वेअर वापरा. ओके. आता मी काय म्हणतोय नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही आत्ता म्हणता तेव्हा याला किती टाइम ड्युरेशन आहे? आय एम रेडी म्हणजे मी रेडी आहे आता. बरोबर. मी आत्ता रेडी आहे ना. म्हणजे किती वेळापुरतं? मी ह्या मिनिटाला रेडी आहे म्हणजे एकच मिनिट झाला. मी आता रेडी आहे म्हणजे तुम्ही आज रेडी आहात. म्हणजे एक दिवस झाला जास्तीत जास्त. हे तुम्हाला समजतंय का? इकडे पण मी त्या दिवशी रेडी होतो. एकच दिवसापुरतं आहे की नाही ड्युरेशन त्याला पण. म्हणजे आय एम इज आर ला पण एकच दिवस ड्युरेशन. वॉजवेअरला पण एकच दिवसाचं ड्युरेशन म्हणजे तेवढाच टाइम. कळतंय? हा. त्याचा टाइम वाढवू आपण. थोडीशी मज्जा करू. आता बघा. हा काय म्हणतो? हा काय म्हणतो? यू आर देअर ना. यू आर देअर म्हणजे तू तिथे आहेस. बरोबर. पण जर आपल्याला असं म्हणत असलं तर अरे तू कधीपासून आहेस तिकडे? तू खूप दिवसांपासून आहेस तिकडे असं म्हणतो की नाही आपण? टाईप करा येस और नो. तू बऱ्याच दिवसांपासून तिकडेच आहेस. इथे पण ही इज रेडी. अरे तो कधीचाच रेडी आहे. तो किती दिवसांपासून रेडी आहे मला माहिती आहे. तो 10 दिवसांपासून रेडी आहे म्हणतो की नाही आपण. म्हणजे
तो रेडी आहे, पण तो आज रेडी नाही आहे, खूप दिवसांपासून रेडी आहे, खूप कधीचाच रेडी आहे तो. टाइम वाढला की नाही वाढलं, है ना? म्हणजे जर मला म्हणायचं असलं खूप दिवसांपासून, खूप कधीपासून, हे मुद्दे एकदम क्लिअर करा आणि लिहून ठेवा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, हा फार महत्वाचे मुद्दे सांगतोय मी. खूप कधीपासून रेडी आहे तो, हे तुम्हाला समजतंय का मी काय सांगतोय ते? खूप कधीपासून रेडी आहे तो, बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच काळापासून. बऱ्याच काळापासून रेडी आहे तो, का आतापासून तो नाही ना रेडी आहे, हे तुम्हाला समजतंय का? असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आम्ही जर नाही म्हणायचं. तोच मुद्दा मी इथे क्लिअर करतोय. जेव्हा तुम्हाला असं म्हणायचंय की बऱ्याच दिवसांपासून आहे, ही गाडी इथे बऱ्याच दिवसांपासून आहे, मी ह्या ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे, माझे वडील बऱ्याच वर्षांपासून टाटा कंपनीमध्ये आहेत, असं आपण म्हणतो की नाही? मला सांगा, टाईप करा वाय किंवा नो, मला बघू देत. म्हणतो आपण. ओके. बाकीचे झोपले का? ये बात नहीं चलेगी यार, सब लोगों ने हिस्सा लेना है. मी एकटाच कशाला थकणार? हा, मला येतंय हे. हे मला येतं, हे तुम्हाला येत नाही ते सांगायला आलो मी इथे. सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं, नुसतं मज्जा बघायची नाही. आता बघा, आपल्याला जर म्हणायचं असलं माझे वडील 20 वर्षांपासून टाटा कंपनीमध्ये आहेत, HL मध्ये आहेत 20 वर्षांपासून, तर आपण माय फादर इज इन HL असं म्हणून मोकळं होऊन जातं. माय फादर इज इन टाटा कंपनी असं आपण म्हणतो की नाही म्हणतो? म्हणजे आपल्याला एवढंच माहिती की आहे म्हणायचं असल्यावर आम्ही जर म्हणून टाकलं. तसं नसतं ते. जर तुम्हाला याचं टाइम ड्युरेशन वाढवायचं असलं, या आरचं, इचं, एमचं, तर बघा, माय ब्रदर इज इन पुणे, माझा भाऊ पुण्यात आहे. कधी इज म्हटलंय, याचा अर्थ कधी आहे तो पुण्यात? आत्ता ह्या मिनिटाला तो पुण्यात आहे, हे तुम्हाला समजतंय का? येस. ओके. मग जर तुम्हाला म्हणायचं 4-5 वर्षांपासून आहे तिकडे, तर मग काय करा, याला एक्सपांड करून घ्या, टाइम वाढवा. आणि ते म्हणण्यासाठी हे असं म्हणायचं असलं तर तुमच्याकडे शब्द आहेत दोन. एक आहे हॅव बीन आणि एक आहे हॅज बीन. लिहून ठेवा, लक्षात ठेवा. सर याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ इतकंच, काय बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच काळापासून, खूप कधीपासून. साधं सोपं सरळ सुटसुटीत. मला माहितीये बऱ्याच जणांना हॅव बीन बघितला का फार त्रास होतो ना. स्वर फार अवघड असतं. हॅव बीन, हॅज बीन काही अवघड नसतं. हॅव बीन, हॅज बीनचा सोपा अर्थ आहे बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच काळापासून. साधा सरळ सोपा सुटसुटीत. हा, समजतंय का? येस नो टाईप करा मला. ॲमिझर आणि हॅव बीन, हॅज बीन एकच. ॲमिझर म्हणजे आजच्या पुरतं, हॅव बीन, हॅज बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. ज्याला ज्याला कळलं त्याने वाय टाईप करा, मला बघू देत. किंवा बोला तोंडाने किमान येस सर, येस सर, समजलं मला. नुसतं बघू नका माझ्याकडे. ॲमिझरला रिप्लेस करतो हॅव बीन, हॅज बीन. आता चला बघू बरं कोणाला समजलंय चांगलं. आता सांगा बरं, कोणता माणूस असल्यावर मी हॅव बीन म्हणू आणि कोणता माणूस असल्यावर मी हॅज बीन म्हणू? चला, ज्याला कळलं त्याने टाईप करा किंवा सांगा. आता ज्यांना हे माहितीये ना, हॅव कोणाच्या नंतर येतो, हॅज कोणाच्या नंतर येतो, इतक्या वेळची आपली बडबड चालली आहे, त्यांना हे समजणार. सांगा, हॅव कोणाकोणाच्या नंतर येतो? व्हेरी नाईस रुद्र, एक नंबर, खूप छान. आय, यू, दे, वी, अनेक लोक असतील तर आपण त्याला हॅव म्हणतो, मग त्याला हॅव बीन म्हणायचं पुढे. कधी? जर तुम्हाला म्हणायचं असलं की बऱ्याच दिवसांपासून, ही शी इटला आपण काय म्हणतो? हॅज बीन. सगळ्यांनी पुढे या, सगळ्यांनी शिका हे. हा, हॅव बीन, हॅज बीन आलाच पाहिजे. आता याच्यामधलं हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे पण आहे, बीन काय? बीनचा अर्थ हाच आहे, खूप दिवसांपासून आहे. क्लिअर?
हा, आता जिथे जिथे एम जर असेल ना, त्या त्या ठिकाणी तुम्ही हॅव बीन हॅज बीन वापरू शकता. ओके, आता बघा, आय एम अटेंडिंग द लेक्चर असं आपण सहज म्हणतो की नाही. आय एम अटेंडिंग द लेक्चर, त्याचा अर्थ काय झाला, मी लेक्चर अटेंड करत आहे. इथबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? नाही ना, सगळ्यांना कळतंय नाही आय एम अटेंडिंग द लेक्चर? येस नो? हो हो. मग जर मी असं म्हटलं इथे, आय एम अटेंडिंग द लेक्चर असं मी म्हटलं, याचा अर्थ काय माहितीये का? एमचा अर्थ काय इथे, मी आत्ता लेक्चर अटेंड करतोय, या मिनिटाला मी लेक्चर अटेंड करतोय. आय एम अटेंडिंग द लेक्चर. आय एम ड्रायव्हिंग म्हणजे मी आता ड्राईव्ह करतोय. पण जर तुम्हाला असं म्हणायचं मी बऱ्याच दिवसापासून ड्राईव्ह करतोय, आज तुम्ही ना हॅव बीन म्हणा मग. येस, दॅट इज इट. कळतंय ना? येस, खूप छान, किती सुंदर मुद्दा आहे हा ना. एकत्र घ्यायचं हॅव बीन आणि त्याचा अर्थ चेंज होऊन जाईल. आय हॅव बीन वॉचिंग दिस सिरियल. आय एम वॉचिंग दिस सिरियल म्हटलं तर आत्ता बघतोय. आय हॅव बीन वॉचिंग दिस सिरियल म्हटलं तर मी बऱ्याच दिवसांपासून ही सिरियल बघतोय, म्हणजे बघत आलेलो आहे असं आपण म्हणतो ना, तो भाग येतो. हॅव बीन, हॅज बीन. आता परत एकदा, आय एम रेडी म्हणजे काय, मी आज रेडी आहे. आय हॅव बीन रेडीचा अर्थ काय झाला, मी बऱ्याच दिवसांपासून रेडी आहे. गेटिंग दिस? समजलंच पाहिजेच. येस. आता सेम, माझा भाऊ कॉलेजमध्ये आहे. हा, क्लार्क म्हणून माझा भाऊ कॉलेजमध्ये आहे. माय ब्रदर इज इन कॉलेज ऍज अ क्लार्क असं आपण म्हणणार. माय ब्रदर इज इन कॉलेज हा झाला एक टप्पा, ऍज अ क्लार्क हा दुसरा टप्पा झाला. मग जेव्हा तुम्ही म्हणता ना माय ब्रदर इज इन कॉलेज, त्याचा अर्थ असा होतो की आता ह्या मिनिटाला जर तुम्ही बघितलं तर तो कुठे असतो, कॉलेजमध्ये असतो. तो रेग्युलरली कॉलेजमध्ये असतो. ही इज इन कॉलेज ऍज अ क्लर्क. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असलं बऱ्याच वर्षांपासून येतो कॉलेजला, त्याला जॉब लागलेला आहे तिथे, तर मित्रांनो नुसता इज म्हणू नका. मग काय म्हणणार आपण इथे, इजच्या ऐवजी हॅज बीन म्हणणार की नाही म्हणणार? स्क्रीनशॉट ज्याला घ्यायचं त्याने घ्या बरं. माय ब्रदर हॅज बीन, व्हेरी नाईस, घेऊन टाका. हे खूप महत्वाचं आणि छान आहे. मग हे तुमच्या बोलण्यामध्ये आलं पाहिजे, याची प्रॅक्टिस आपल्या तोंडी आली पाहिजे. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण फक्त शिकतो पण आपण त्याला युटिलाइज करत नाही, त्याला इम्प्लिमेंट करत नाही. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट वी शुड इम्प्लिमेंट, वी शुड युटिलाइज द थिंग व्हॉट वी हॅव लर्न. आपण जे शिकलो आहोत त्याचा आपण युटिलाइज करत नाही, तो आपला मेन प्रॉब्लेम आहे. म्हणून हा पॉइंट क्लिअर करून घ्या. हॅव बीन, हॅज बीन. आज आहे ना, रात्री झोपण्याच्या आधी हॅव बीन, हॅज बीन, हॅव बीन, हॅज बीन चे 5 वाक्य तरी घरी सांगा. दिस पेन इज कॉस्टली. दिस पेन इज कॉस्टली म्हटलं, अच्छा कॉस्टली आहे म्हणजे आता मला कॉस्टली वाटतं म्हणून कॉस्टली आहे. हा, पण हा बऱ्याच दिवसापासून याची किंमत खूप जास्त असते बरं का, बऱ्याच दिवसापासून कॉस्टली असतं असे पेन. दिस पेन हॅज बीन कॉस्टली, हॅज बीन वापरा. हा, खूप महत्वाचं पॉइंट आहे, खूप छान. जर त्यांना हे कळलं असेल ना तर पुढे जाऊ. आता इकडे या, इथे काय मुद्दा बघा बरं. वॉज म्हणजे होतो, होता, होती, ते पण मी क्लिअर केलंय. कधी होतो, त्या दिवशी होतो. आय वॉज इन टेन्शन म्हणजे मी टेन्शन मध्ये होतो. कधी होता, त्या दिवशी होतो. बरोबर, वॉज वर काढून टाका. आय वॉज इन नाशिक, मी नाशिक मध्ये होतो. तुम्ही वॉज वापरला, याचा अर्थ काय झाला, त्या दिवशी, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी नाशिक मध्ये होतो. आय वॉज इन नाशिक, राईट. परंतु मी नाशिक मध्ये खूप दिवसांपासून होतो, हे तुम्हाला कळतंय का? आम्ही जवळपास 20 वर्ष होतो तिकडे नाशिकमध्ये, बरेच दिवस होतो. अगोदरपासून आम्ही नाशिकमध्येच होतो, एका दिवसापुरते नव्हतो. येस, दॅट इज द पॉइंट.
वॉज नाही येणार मग तिथे. काय यायला पाहिजे तिथे? हॅड बीन यायला पाहिजे की नाही? कोणाकोणाला कळलं तिने वाय टाईप करायचं, आता मला कळलं. वॉज वेअरला रिप्लेस करायचं हॅड बीन नाही, एम इजरला रिप्लेस करायचं हॅव बीन हॅज बीन नाही. त्याचा अर्थ चेंज होऊन जाणार. व्हेरी गुड. ज्याला ज्याला कळलं ना त्याने टाईप करायचं. मला बघू देत तुम्हाला हे कळलंय. तुम्हाला कळलं की मला आनंद होईल. तुम्हाला नाही कळलं मी परत सांगतो. काल कसं एका लोकांना तरी कळलं, त्यांनी एन पण टाईप केलं 9 मधला. मी परत सांगितलं ना तुम्हाला, तुमच्यासाठीच आहे मी. आय एम हिअर टू टेल यू अगेन अँड अगेन. पण थोडस शाई नका हो, किंवा बाबा बाकीचे हसतील, काय नाही हसणार कोणीच. तुम्ही बोलू पण शकता, टाईप करू शकता. हा, आजच्या नंतर तुम्हाला कुठे पण पुस्तकात जर हॅडबिन दिसला, हॅवबीन दिसला, हॅजबीन दिसला, काळजी करण्याचं कारण नाही, अजिबातही नाही. स्माइल करायचं उलट. म्हणजे हा सरांनी सांगितलं होतं. हॅव हॅजबीन म्हणजे काय? बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच काळापासून. हॅडबीन म्हणजे तर अगोदरपासूनच, ते पण लिहून ठेवा. आधीच होता. वॉज म्हणजे त्या दिवशी होतात तेव्हा. हॅडबीन म्हणजे अगोदरपासूनच होता. लिहून ठेवा, लिहून ठेवा. एक कन्सेप्ट तुम्ही 1000 प्रकारे पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता एक कोणतं पण वाक्य घ्या. आता आपलं नेहमीच यू आर देअर. यू आर देअर, याचा साधा सोपा सरळ सुटसुटीत अर्थ काय झाला? तू तिकडे आहेस. बरोबर नाही? इथपर्यंत काय अडचण नाही ना कुणाला? यू आर देअर म्हणजे तू तिकडे आहेस, एवढं समजताय ना? हा. हो. आता प्रश्न कसा विचारायचा? कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपण काल काय शिकलो? प्रश्न विचारायचा असला तर हेल्पिंग वर्ब लागेल. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे ना, आर. आता बघा इथे कोण आहे? हा हा आपला माणूस आहे कोणतरी, बरोबर? आणि हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब. आणि पुढे प्लेस दिली, बरोबर, जागा दिली काहीतरी. तर जेव्हा माणूस अगोदर, हेल्पिंग वर्ब नंतर, अशी सिच्युएशन येईल ना, तेव्हा ते साधं वाक्य असतं. तुम्हाला त्याचा प्रश्न विचारायचा आहे ना, या हेल्पिंग वर्बला माणसाच्या अगोदर आणा. झाला प्रश्न. किती सोपी आहे. यस, व्हेरी सोपी. छान एकदम. उलट करायला मग आर यू होईल की नाही मला सांगा बरं. आर यू दे? आर यू देअर? काय झाला याचा अर्थ? आर यू देअर? कोण सांगतं? बोला. तुम्ही कुठे जात आहे? नाही, नाही. ऐका, यू आर देअरचा अर्थ काय तू झाला तिथे बघा. आहे का? आता अर्थ कसं समजून घ्यायचा ते पण सांगतो. राईट. पहिल्यांदा हा माणूस इथे आहे, तू. माणसाला पकडा आणि शेवटून या उलट. जर एखाद्या ठिकाणी वाक्य काहीतरी छापलेलं आहे, तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाहीये ना, पहिल्यांदा याला 1 नंबर देऊन टाकायचा. हा माणूस 1 नंबर. आणि शेवटून गोळा करत करत आणायचे मग असं. हा, लास्ट कडून यायचं उलट. मग काय झालं? तू तिकडे आहेस, इतकं साधं सिंपल. तू तिथे आहेस, एवढंच अर्थ होतो त्याचा. याला मग उलट केलं, असं उलट केलं की ह्या वाक्याच्या शेवटी, मराठीतल्या वाक्याच्या शेवटी का असा शब्द लागेल. कुठे? लास्ट. बघा, तू तिथे आहेस, यू आर देअर. उलट करून टाका, आर यू देअर. वाक्य तेच, शेवटी का लागेल त्याच्या. तू तिथे आहेस का, म्हणजे येस और नो, हो की नाही, ते विचारायचं असल्याच्या नंतर हा प्रश्न होतो. हे कळतंय का तुम्हाला? कळतंय? येस नो, येस नो हो. टाईप करा. नसेल कळत तर मी परत हो. सांगतो. बर, परत. तू तयार आहेस असं म्हणायचं असल्यावर आपण यू आर रेडी असं म्हणू की नाही? यू आर रेडी, यू आर रेडी असं म्हणतो की नाही आपण? मग आपल्याला जर तू तयार आहे का असं प्रश्न विचारायचा असलं, उलट करावं लागेल की नाही? आर यू रेडी म्हणणार की नाही तुम्ही? व्हेरी गुड. आता बघा हा, आर यू रेडी? तू तयार आहेस का?
आता मी खूप महत्वाची गोष्ट सांगतोय हा, तेवढी नोट करून घ्या किंवा शिकून घ्या, सांगा मला तुम्हाला कळल्यावर. खाणे म्हणजे ईट, इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? हो की नाही? येस. खाणे म्हणजे ईट, जाणे म्हणजे गो, बसणे म्हणजे सीट, लिहिणे म्हणजे राईट. एवढं कळतंय ना? जर ऍक्शनला, ऍक्शनच्या सोबत जर ला शब्द आला, उदाहरणार्थ खाणे, याला आपण ईट म्हणतो बरोबर, टू ईट. हा, जाणे याला आपण गो म्हणतो. बसणे याला आपण सीट म्हणतो. परंतु जर यांच्यासोबत ला शब्द आला, ला, नीट आहे का, ला अक्षर आलं, म्हणजे खाण्याच्या ऐवजी समजा खायला, असं म्हणतो की नाही आपण, खायला, जायला, यायला, बसायला, असं म्हणतो की नाही? टाईप करा बरं वाय और एन, मला बघू दे तुम्हाला कळतंय का ते. टाईप करा, मी बघतोय, माझं लक्ष आहे बरं का. डू नॉट थिंक दॅट आय एम नॉट लुकिंग एट इट, ओके, आय एम टोटली अटेंड. येस ना? जायला, यायला, खायला, बसायला, प्यायला म्हणतो की नाही आपण, ऍडजस्ट करायला, जॉब शिफ्ट करायला, अपडाऊन करायला, गाडी चालवायला, असं आपण खूप वेळा म्हणतो. गाडी चालवणे ही ऍक्शन आहे, त्याला आपण ला लावून टाकलं, गाडी चालवायला. विचारणे ही ऍक्शन आहे, आपण विचारायला असं म्हणतो की नाही? म्हणतो, नक्की म्हणतो. आणि ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं असं जर विचारलं, की मग आपली गाडी पंक्चर होऊन जाते. तो मुद्दा सांगतोय मी, फार महत्वाचा point. आता ही बघा, हे म्हणा ठीक आहे, आर यू रेडी, तू तयार आहे का? परंतु आपण पुढे काय म्हणतो? तू माझ्याबरोबर यायला तयार आहे का, असं म्हणतो की नाही आपण? येस ऑर नो, टाईप इट. असं तुमच्याकडे म्हणतात की नाही असं? तू माझ्याबरोबर यायला तयार आहे का? तू हा जॉब करायला तयार आहेस का? झोपलेले माणसं उठा, करायला. तू हा जॉब चेंज करायला तयार आहेस का? तू ही परीक्षा द्यायला तयार आहेस का? ला, 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 ला. जेव्हा असं ला म्हणायचं असेल, तेव्हा ऍक्शनच्या अगोदर टू लावा. मग खायला म्हणायचंय तर टू इट म्हणा, जायला म्हणायचंय टू गो म्हणा, यायला म्हणायचंय टू कम म्हणा, बसायला म्हणायचं असलं तर टू सीट म्हणा. आणि आपण तर काय शिकतो, मी दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र करून शिकवतोय. आपल्याला कम्युनिकेशन शिकायचं आहे. मग आता बघा, पहिली गोष्ट काय होती, तू तयार आहेस. आपण काय म्हटलं, तू आहेस तयार, यू आर रेडी. ओके. आता असं होतं, उलट गेलं आपण, तू तयार आहेस का, ते आरला इकडे आणलं, आर यू रेडी, इथपर्यंत झालं. बरं, तू माझ्या बरोबर यायला तयार आहेस का? मग आर यू रेडीचा एक बॉक्स पहिल्यांदा सेम टू सेम, आर यू रेडी झाला एक बॉक्स. माझ्या बरोबर यायला, आता जर ते म्हणता आलं नाही इंग्लिशमध्ये, तर साधं सोपं सरळ सुटसुटीत उजव्या हाताचा नियम, उजवा हात आडवा करायचा. माझ्या बरोबर यायला, जमेल का तुम्हाला म्हणायला? हा, माझ्या बरोबर यायला, कोपऱ्याजवळ कोणतं अक्षर आलं? ला. ला म्हणजे काय सांगितलं आता? टू. मी यायला कसं म्हणतो आपण? टू कम. हे आधी म्हणायचं, टू कम. आणि काय माझ्या बरोबर नंतर, मग माझ्या बरोबरला काय म्हणतो आपण? विथ मी म्हणतो की नाही? मग माझ्या बरोबर यायला कसं म्हणणार? टाईप करा, मला बघू दे तुम्हाला किती जणांना कळलंय. माझ्या बरोबर यायला कसं म्हणणार आहे इंग्लिश मध्ये? अगोदर म्हणायचं यायला आणि मग म्हणायचं माझ्या बरोबर, कसं म्हणणार? टाईप करा, माझ्या बरोबर यायला. टू कम विथ मी. वा, दीपक एकदम एक नंबर, खूप छान. बाकीचे झोपू नका. व्हेरी नाईस. तुम्ही कराल मित्रांनो तर तुम्हाला जमेल ते, तुम्ही जर प्रयत्न केला तर येईल ना. माझ्या बरोबर यायला, आता हाच प्रश्न, तू माझ्या बरोबर यायला तयार आहेस का? मग अगोदर म्हणा, तू तयार आहेस का? आर यू रेडी? माझ्या बरोबर यायला, आर यू रेडी?
माझ्या बरोबर यायला. जर तुम्ही घरात एकटे असाल किंवा काही घरच्यांना घाबरत नसाल, लाजत नसाल, डायरेक्ट माझ्या बरोबर असं करू शकता, आर यू रेडी, माझ्या बरोबर यायला. मग आर यू रेडी, माझ्या बरोबर यायला. ओके, अगोदर यायला म्हणजे टू कम विथ मी. आर यू रेडी टू कम विथ मी, है ना? आता बघा, हेच वाक्य आपण किती पण मोठं म्हणू शकतो की नाही. तू माझ्या बरोबर नाशिकला यायला तयार आहेस का? टाईप करा किंवा सांगा तोंडी, ज्याला ज्याला येतंय तिने. तू माझ्या बरोबर नाशिकला यायला तयार आहेस का? मग पहिल्यांदा काय करणार आपण, तू तयार आहेस का म्हणणार ना. तू तयार आहेस का, बघा हा वाक्य आपण इथे वाटलं असतं मराठीतून. हा हा, व्हेरी गुड. नाशिकला, टू नाशिक. हा, आता बघा इकडे हा. तू माझ्या बरोबर नाशिकला यायला तयार आहेस का? असं ओके, आर यू रेडी टू कम विथ मी इन नाशिक, व्हेरी नाईस. मग तू तयार आहेस का, आर यू रेडी आपल्याकडे ठीक आहे ना. आता जेव्हा तुमची इथपर्यंत तयारी असते ना, आर यू रेडी पर्यंत, आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुकडे तुकडे करायचे. आता काय काय तुकडे आहेत ते बघा. माझ्या बरोबर हा एक तुकडा आहे, नाशिकला हा एक तुकडा आहे, यायला हा एक तुकडा आहे. म्हणजे तुमच्याकडे किती तुकडे आले, तीन तुकडे आले की नाही आले ना. हे तीन टप्पे तुम्हाला वापरायचे, त्याच्यावर काम करा. हम्म? यायला अगोदर घ्या, आर यू रेडी टू कम, माझ्या बरोबर यायला, टू कम विथ मी. नाशिकला शेवटी टाकून द्या, टू नाशिक, ऍट नाशिक, इन नाशिक, नाशिक मध्ये यायला तयार आहेस का. म्हणजे मोठं वाक्य बोलण्याला ज्याला आपण भीती वाटते ना, आपल्याला वाटतं ना मला मोठं वाक्य येणार नाही बोलता, मोठं वाक्य, तसं काय नसतं. हं, वी कॅन टॉक एनी सेंटेन्स, डझंट मॅटर. खूप सहज बोलू शकतो आपण. म्हणून आज एवढं पाठ करा, आर यू, आर यू, आर यू, आर यू, म्हणजे तू आहेस का, आहेस का, आहेस का, आहेस का. आता मी एक छोटी गोष्ट सांगतो, परंतु ती बऱ्याच जणांच्या डोक्यावरून जाऊ शकते, किंवा जर डोक्यात आली तर खूप आनंद होईल मला. आर यू रेडी, याचा अर्थ आपण आताच काय बघितलं 2 मिनिटापूर्वी, आर म्हणजे काय, या मिनिटाला, बरोबर. आर यू रेडी म्हणजे तू ह्या मिनिटाला तयार आहेस का माझ्या बरोबर यायला, असा अर्थ झाला. पण जर आपल्याला असं म्हणायचं असलं तर, तू खूप दिवसांपासून रेडी आहेस का, है ना. म्हणजे आपल्याला हा आर काढून हॅव बीन हॅज बीन वापरायला लागेल, हे तुम्हाला कळतंय का. ओके नाही. म्हणजे आपल्याला जर म्हणायचं असलं का, अरे बाबा तू खूप दिवसांपासून तयार आहेस का, किंवा तू खूप खूप दिवसांपासून तू हे करतोयस का, बऱ्याच दिवसांपासून प्रॅक्टिस करतोयस का, खूप दिवसांपासून करतोयस का, 2 महिन्यापासून करतोयस का. हे आर यू, बघा जा, आर यू प्रॅक्टिसिंग म्हणजे तू प्रॅक्टिस करतोयस का. परंतु आर म्हटल्यामुळे त्याचा अर्थ काय झाला, आता प्रॅक्टिस करतोयस का. आर यू स्टडिंग, तू आता स्टडी करतोयस का, है ना. पण जर आपल्याला असं म्हणायचं असलं तर, तू खूप दिवसांपासून अभ्यास करतोयस का, तू खूप दिवसांपासून शिकतोयस का, तुम्ही खूप दिवसांपासून शिकवत आहात का. खूप दिवसांपासून म्हणण्यासाठी आपल्याकडे हॅव बीन आणि हॅज बीन आहे, आणि हॅड बीन पण आहे. ओके, ह्याचा प्रश्न कसा विचारायचा, प्रश्न आहे ना आपण ना. मग मज्जा बघा, हा हॅव आणि बीन आहे ना, त्या दोघांच्या मध्ये माणूस टाकून द्यायचा. म्हणजे आधी हॅव, मग माणूस, मग बीन. हॅव यू बीन, हॅव यू बीन लिहून घ्या, हॅव यू बीन. आपल्याकडे कोण दोघ जण होते, एक हॅव आणि बीन. हॅव बीनचा अर्थ काय होता, बऱ्याच दिवसांपासून. अमेझॉनला पण हॅव बीन ने हॅज बीन ने रिप्लेस करतो ना. मग आर यू देअर, तू तिकडे आहेस का, आणि तू बऱ्याच दिवसांपासून तिकडे आहेस का. मग तुम्हाला जर हॅव बीन ने सुरू करायचा प्रश्न, तर डायरेक्ट असं नाही म्हणायचं हॅव बीन यू देअर, असं नाही करायचं. हा, मग काय करायचं, हॅव
माणूस बीन हे लिहून घ्या. हॅव यू बीन म्हणजे तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. डायरेक्ट वाटल्यास शॉर्टकट लिहून घ्या, काय अडचण नाहीये. हॅव यू बीन हॅपी, तू बऱ्याच दिवसापासून हॅपी आहे का. हॅव यू बीन बिझी, तू बऱ्याच दिवसापासून बिझी आहेस का. हॅव यू बीन इन नाशिक, तू बऱ्याच दिवसांपासून नाशिकला आहेस का. हॅव यू बीन, हॅव यू बीन, हॅव यू बीन. पाठ करून घ्या. ज्यांना कळलं त्यांनी वाय टाईप करा. मला कळलं बाबा, हॅव यू बीन म्हणजे तू खूप आहे दिवसांपासून आहेस का. ओके, माझं लक्ष आहे कोण कोण टाईप करतंय काय काय. तर फटाफट, ज्याला ज्याला कळलंय त्यांनी त्यांनी टाईप करा. लाजू वगैरे नका, जो लाजला तो माजला, राहिला तर मागेच. हॅव यू बीन म्हणजे तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. आय हॅव, यू हॅव, दे हॅव, वी हॅव. हॅव दे बीन म्हणजे ते बऱ्याच दिवसांपासून आहेत का. हॅव वी बीन म्हणजे आपण खूप दिवसांपासून आहोत का. हॅव आय बीन म्हणजे मी बऱ्याच दिवसांपासून आहे का. एवढा सेट पाठ करून ठेवा. याला जर उलट केलं, आय हॅव बीन, आय हॅव बीन म्हणजे मी बऱ्याच दिवसांपासून आहे. प्रश्न विचारायचा आहे, हॅव ला इकडे काढा बाहेर. हॅव आय बीन म्हणजे मी खूप दिवसांपासून आहे का. हॅव यू बीन, तू खूप दिवसांपासून आहेस का. आर यू म्हणजे तू आत्ता आहेस का. आर यू बेटर, तू कालपेक्षा बरा आहेस का. आर यू बिझी, तू बिझी आहेस का, आत्ता बिझी आहेस का तू. आर यू बिझी नाव, आर यू बिझी नाव, तू आता बिझी आहेस का. हॅव यू बीन बिझी, तू बऱ्याच दिवसापासून बिझी आहेस का. हे शिका. ज्यांना ज्यांना प्रश्न विचारता येतो त्यांचंच इंग्लिश चांगलं होतं, म्हणून प्रश्न विचारता आला पाहिजे. हा बघा, आर यू इन पुणे, याचा अर्थ काय झाला, तू पुण्यात आहेस का म्हणजे आत्ता पुण्यात आहेस का तू. आर यू याच्यामध्ये पण बघा दोन तुकडे झाले. एक कोणता, आर यू म्हणजे तू आहेस का. आणि दुसरा कोणता, इन पुणे म्हणजे पुण्यात. म्हणजे पुण्यात, आत आत म्हणजे इन पुण्यात, इन पुणे. मग आर यू इन पुणे, तुम्ही करून शिका, सोपं असतं इंग्लिश. आर यू इन पुणे, आर यू तू आहेस का पुण्यात आहेस का. ओके, आर यू इन पुणे, आणि तू खूप वर्षापासून पुण्यात आहेस का. मग आर यू नाही म्हणायचं. हॅव यू बीन, हॅव यू बीन, हॅव यू बीन. आजच्या लेक्चर मधून हॅव यू बीन जरी कळला ना, चिकार, प्रचंड हुशार झाले तुम्ही. हा क्लिअर करून घ्या. हॅव बीन, हॅज बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. हॅड बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून होता. याला पण उलट करून घ्या. बघा, ही वॉज इन नाशिक असा आहे. याचा अर्थ काय झाला, तो नाशिकमध्ये होता असा अर्थ झाला ना त्याचा. ही वॉज इन नाशिक. परंतु तुम्हाला काय कळलं त्याच्यातून, त्या दिवशी तो नाशिकमध्ये होता. ही वॉज इन नाशिक दॅट डे, है ना. म्हणजे वॉज वरून काय कळतं, फक्त तेवढ्या एका दिवसापुरता तो नाशिकला होता. आम्ही बघितलं त्याला, तो नाशिकमध्ये होता. गुरुवारी आम्ही बघितलं ना त्याला. ही वॉज इन नाशिक. परंतु तो खूप दिवसांपासून नाशिकला होता, तो खूप दिवसांचा नाशिकला राहायचा. वॉज काढून टाका. काय वापरा, हॅड बीन वापरा. हा बघा, मी प्रॅक्टिस करत होतो. जर मी त्याच दिवशी प्रॅक्टिस करत होतो एकदाच, आय वॉज प्रॅक्टिसिंग. मी लेक्चर अटेंड करत होतो, एकच दिवस लेक्चर अटेंड करत होतास, आय वॉज अटेंडिंग असं होईल की नाही. येस नो टाईप करा. मी गाडी चालवत होतो, आय वॉज ड्रायव्हिंग असं होईल की नाही. येस किंवा नो टाईप करा. किती कळतं मला बघू दे. दुसरा काय डाऊट असला तो पण विचारू शकता. आय वॉज ड्रायव्हिंग ए कार, काय झाला याचा अर्थ, मी गाडी चालवत होतो त्या दिवशी. परंतु मी खूप वर्षांपासून गाडी चालवत होतो. खूप वर्षांपासून, आधीपासूनच. हॅड बीन येईल की नाही मग तिथे. आय हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार, आय हॅड बीन इन नाशिक. जे आजच्या लेक्चर मध्ये सगळ्यांना हे तीन शब्द कळलेच पाहिजे. हॅव बीन,
हॅज बीन, हॅड बीन. माझी बहीण खूप वर्षांपासून हॉस्टेलला राहत होती. लिहा बरं, बघू कोणाला माहिती. हॅड बीन वापरा. लिहा, टाईप करा, मी बघतोय. किंवा बोला तोंडी, मला ऐकू द्या तुमच्याकडून. माझी बहीण खूप दिवसांपासून हॉस्टेलला राहत होती. My sister had been lives in hostel. हॉस्टेल. आता एक काम करा, आय एन जी लावा. राहत. काल काय शिकवलं मी? येस, रोहित बरोबर. आपण काल काय शिकलो होतो? काल आठवतंय कुणाला? कोणाला आठवतंय? राहत. त म्हणजे आय एन जी. जात, खात, पीत. त्यामुळे लिव्ज म्हणायचं नाही. हा, लिव्ज कधी म्हणतो आपण? राहते. आता राहते का? नाही. लिव्ज. हे कळतंय का? बघ. हा, आपण ते पण बघणार आहोत. आता सध्या फक्त एवढं फोकस करा. आय एन जी येईल त्याच्यामध्ये. राहतोय, जातोय, खातोय, ते पण लिहून ठेवा. ॲमिजार नंतर, आपण ॲमिजार नंतर नेहमी आय एन जी वापरतो की नाही? हम्म. आय एम लिव्ह असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. आय एम लिव्हिंग म्हणतो. आय एम ड्राईव्ह असं म्हणतो का? नाही, Driving. ड्रायव्हिंग म्हणतो. जर नसेल लक्षात राहिलं, नोट करून ठेवा. ॲमिजार वॉज वेअर नंतर नेहमी आय एन जी घ्यावा. नोट करून ठेवा. मग हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, ॲमिजारच आहे, वॉज वेअरच आहे. मग तो तिथे आला त्या जागेवर म्हणून काय फरक पडला? आय एन जीच राहायचं. माय सिस्टर हॅड बीन लिव्हिंग म्हणा, स्टेईंग म्हणा. आय एन जी लावायला विसरायचं नाही. हा, फार महत्वाची गोष्ट आहे ही. बघा परत एकदा. करत म्हणजे आय एन जी. करत म्हणजे आय एन जी. लिहून ठेवा तुमच्याकडे. करत म्हणजे आय एन जी. करत म्हणजे आय एन जी. काही पण करत असो. मी मी तुझा मेसेज डिलीट करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. ओके, मी तुझा मेसेज डिलीट करत आहे. डिलीट करत, करत आला ना म्हणजे आय एन जी. कुणाला? डिलीटला. मग डिलीटिंग होईल की नाही होणार? हा, कसं होईल मग? मी तुझा मेसेज, I'm deleting your message. आय एम डिलीटिंग होईल ना. आय एम डिलीटिंग युअर मेसेज असं होईल ना. आय एम डिलीट नाही होणार, डिलीटिंग. कारण डिलीट करत. मी तुझा मेसेज वाचतोय. आता वाचत, वाचत, रीडिंग असं होईल की नाही? हो. मी माझ्या बॉसला पत्र लिहितोय. लिहितोय म्हटल्यावर काय होईल मला सांगा? रायटिंग. बरोबर ना? मग आय एम रायटिंग असं म्हणू की नाही आपण? मग जर तुम्ही ह्या मिनिटाला लिहित असाल, तुम्ही काय म्हणा? आय एम रायटिंग, आय एम रायटिंग द लेटर. पण मी खूप दिवसांपासून पत्र लिहितोय त्यांना. मग तेव्हा हॅव बीन, हॅज बीन वापरायचा. कळतोय की मुद्दा? नाही कळत आहे? हं? कळतंय सर. बघ, तो मला डिस्टर्ब करत होता. बरोबर. मग डिस्टर्ब करत म्हटल्यामुळे आय एन जी लावणार की नाही आपण? डिस्टर्ब करत म्हणजे डिस्टर्बिंग. हे कळतंय का तुम्हाला? हो. आज लिस्ट करून ठेवा. डिस्टर्ब करत म्हणजे डिस्टर्बिंग. उघडत म्हणजे ओपनिंग. बंद करत म्हणजे क्लोजिंग. ऐकत म्हणजे लिसनिंग. प्रॅक्टिस करायची. चेक करत म्हणजे काय? चेक करत म्हणजे काय? चेकिंग. Checking. चेकिंग है ना. मग मी त्याचा नंबर चेक करत होतो. कसं म्हणणार मग सांगा बरं? करत होतो म्हणजे वॉज वेअर येईल की नाही मला सांगा आता? मी त्याचा नंबर चेक करत होतो कसं म्हणणार सांगा? चेक करत म्हणजे चेकिंग ना. बोला बरोबर. मी त्याचा नंबर चेक करत होतो. बोला बोला. पहिल्यांदा काय येईल? किंवा टाईप करा. तुम्हाला बोलायची लाज वाटते, टाईप करा, काहीतरी करा. कमॉन. मी त्याचा नंबर चेक करत I होतो. was checking his number. हा, सगळ्यांनी बोला. I was checking his number. बाकीच्यांचा आवाज येत नाही. आय वॉज चेकिंग त्याचा नंबर. त्याचा नंबर कसा Checking म्हणता तुम्ही? his number. हा, His number. हिज नंबर, राईट. His. हा, मग आय आय वॉज चेकिंग हिज नंबर असं आलं ना. वॉज चेकिंग हिज नंबर आलं की नाही आलं? मग आय वॉज चेकिंग का बरं म्हटलं?
कारण मी त्या मिनिटाला चेक करत होतो त्याचा नंबर, बरोबर. हा, आता बघा, हा 2-5 मिनिटांमध्ये मुद्दा क्लिअर करणार आहे. आय वॉज चेकिंग हिज नंबर. हा, याचा अर्थ काय झाला, मी हे बघायचा, मी उलट यायचं त्याचा नंबर, आय एन जी म्हणजे करत, इथपर्यंत तर आजच्या लेक्चर मधून कळलंच पाहिजे. मी त्याचा नंबर चेक करत होतो, हा झाला याचा अर्थ. हा, बरं, तुम्हाला डायरेक्ट बोलायचं, पहिल्यांदा माणूस घ्या. मी काय करत होतो, तू वॉच चेकिंग, आय वॉच चेकिंग, त्याचा नंबर तुकडा नंतर टाकून द्या, आय वॉज चेकिंग हिज नंबर. पण अर्थ काय झाला याचा, त्या दिवशी मी त्याचा नंबर चेक करत होतो. That day. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असलं, मी बऱ्याच दिवसांपासून त्याचा नंबर पाहत होतो, शोधत होतो, चेक करत होतो, बऱ्याच दिवसांपासून, मग काय करणार? Had been. शाबास, हा वॉज नका म्हणू, इथे काय म्हणणार आपण, हॅड बीन. मी बरेच वर्ष क्रिकेट पाहत होतो, कसं म्हणणार? मी बरेच वर्ष क्रिकेट पाहत होतो, कालावधी वाढला, हॅड बीन म्हणायचं. I had been watching cricket. हा, आय हॅड बीन वॉचिंग क्रिकेट. आता बघा ना, हे वाक्य झालं, आय हॅड बीन वॉचिंग क्रिकेट. तुम्हाला ते वाक्य मोठं करायचं, घाबरायचं काही कारण नाही. आता बघा, मी बरीच वर्ष ह्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत होतो असं म्हणायचं मग तुम्हाला. हा, मी बरीच वर्ष ह्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत होतो. पहिल्यांदा घ्या, मी आय खेळत I होतो, हॅड बीन प्लेइंग येईल की वॉज प्लेइंग येईल मला सांगा? had been. हॅड बीन आणि प्लेइंग पण ना, नुसतं हॅड बीन नाही. Had been playing. खेळत होतो ना. हा, हॅड बीन म्हणजे होतो, बऱ्याच दिवसांपासून होतो, पण काय होतो, खेळत होतो ना. मग लिहून ठेवा तुमच्याकडे, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, नंतर ऍक्शन आली तर आय एन जी लावा त्याला. हा, पहिला मुद्दा. जसजसा कोर्स पुढे जाईल मी बाकीच्या गोष्टी सांगतोच तुम्हाला. सध्या एवढं कळलं भरपूर पार, हा, घोडगंगेत नाल्यासारखं आहे. मग आय हॅड बीन प्लेइंग असं येईल की नाही मला सांगा? आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आता ह्या ग्राउंडवर कसं म्हणणार? ह्या ग्राउंडवर नाही कळलं, उजवा हात करा. Physical. या ग्राउंडवर, वर लगा आपण इन म्हणतो का? ऑन म्हणतो ना. On मग on ग्राउंड on म्हणतो this ground. कोणती ग्राउंड? ऑन धिस ग्राउंड. ह्या म्हणजे धिस, त्या म्हणजे दॅट. लर्न करून घ्या. ह्या ग्राउंडवर ऑन धिस ग्राउंड, त्या ग्राउंडवर ऑन दॅट ग्राउंड. ओके, तर मग आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट ऑन धिस ग्राउंड. तर हे जेव्हा होतं ना, त्यावेळेला आपलं वाक्य मोठं होऊन जातं. नुसतं वॉज म्हटलं असतं, वाक्य छोटं झालं असतं. हॅड बीन म्हटलं, थोडंसं वाक्य मोठं झालं की नाही वाक्य, मला सांगा बरं. येस ऑर नो? होत आहे ना? येस. हा, हे पाहिजे मला. बरं, मी जरा टेन्शन मध्ये होतो, आपल्याला असं म्हणायचं. हा, मी टेन्शन मध्ये होतो, त्या दिवशी टेन्शन मध्ये होतो ना, मग वॉज वेअर म्हणावं लागेल. आय वॉज म्हणजे मी होतो, आय Intention. वॉज इन टेन्शन. दोनच तुकडे झाले. आय वॉज इन टेन्शन म्हणजे मी टेन्शन मध्ये होतो. पण जर तुम्हाला म्हणायचंय, अरे मागचा 1 महिनाभर टेन्शन मध्ये होतो बाबा मी, I had been tension बीन इन टेन्शन, कळलं? from last 1 month. हा, जर तुम्हाला पुढचा महिना पण सांगायचा आहे, फॉर ए होल मंथ लिहून घ्या. कालावधी सांगताना फॉर म्हणावे, लिहून घ्या. 1 वर्ष म्हणायचं असलं ना, फॉर म्हणायचं अगोदर, फॉर ए होल इयर. फॉर होल इयर म्हणजे संपूर्ण, एक पूर्ण वर्ष. 30 मिनिटं म्हणायचं असलं, 30 मिनिटं, 30 मिनिट, तर काय म्हणायचं, फॉर 30 मिनिट्स. अरे मी तुझी 30 मिनिटं वाट पाहिली असं म्हणतो की नाही आपण. मी 2 दिवस थांबलो तिथे. 2 दिवस म्हणायचं, नुसतं 2 days नाही म्हणायचं.
फॉर 2 days म्हणायचं. मग आम्ही 25 वर्ष तिथे राहत होतो. अच्छा, म्हणजे खूप दिवसांपासून राहत होतो. 25 वर्ष म्हणजे खूप मोठा टाइम झाला ना. मग वी वेअर लिव्हिंग नका म्हणू, वी हॅड बीन लिव्हिंग म्हणा. वी हॅड बीन लिव्हिंग देअर. 25 वर्ष डायरेक्ट मस्त 25 years नका म्हणू, मग फॉर 25 years असं म्हणायचं. मला वाटतं तुम्हाला समजत असेल जरा. कळतंय का रे मी काय म्हणतोय ते? हो. हो. व्हेरी नाईस. खूप छान, तुम्हाला समजत आहे तर समजलंच पाहिजे. हा, ती मला फॉलो करत होती. शी वॉज फॉलोइंग मी. एकदाच फॉलो करत होती, त्या दिवशी ती माझ्या मागे मागे येत होती. शी वॉज फॉलोइंग मी असं होईल ना. शी वॉज फॉलोइंग. पण ती दररोज मला फॉलो करत होती. खूप दिवसांपासून ती मला फॉलो करत होती. मग अशा वेळेला हॅड बीन येईल एवढं कळलं का तुम्हाला? She शी had been following me. फॉलोइंग मी. हा, मी खूप दिवसांचा अभ्यास करत होतो. खूप दिवसांपासून अभ्यास करत होतो मी. आय वॉज स्टडिंग नका म्हणू मग तिथे. आय हॅड बीन स्टडिंग ऑन दिस टॉपिक. कळतं? तर हे कळलं पाहिजे आपल्याला. अॅमिजार कळला पाहिजे, वॉजवर कळला पाहिजे. अॅमिजार वॉजवर जागेवर हॅव बीन आणि हॅज बीन कळला पाहिजे. माझा भाऊ 20 वर्षांपासून टाटा कंपनीमध्ये काम करतोय. 20 वर्षापासून करतोय, करत आहे म्हणजे वर्किंग, बरोबर. पण मग तो खूप दिवसांपासून करतोय ना, मग हॅव बीन हॅज बीन आला पाहिजे. मग माय ब्रदर हॅव बीन येईल का हॅज बीन येईल मला सांगा जरा. बोला किंवा हॅव बीन. करा रे. क्लिअर करा मुद्दा. आपल्यासाठी असलं तर आपण हॅव बीन म्हणायचं. मग माझा भाऊ माझी बहीण दुसरं कोणी पण आलं तिकडं, त्यांना हॅज बीनच म्हणायचं. नोट करून ठेवा. मग माय ब्रदर हॅज बीन वर्किंग आहे ना, आणि हॅज बीन ला जोडून पटकन आयएनजी लावून टाका. तसं ही इज वर्किंग म्हणतो की नाही आपण, ही इज वर्किंग देअर, ही इज वर्किंग. तसं हॅज बीन वर्किंग, हॅज बीन गोइंग लिहून ठेवा. काही जोड्या बनवून ठेवा. हॅज बीन ओपनिंग द डोर, हॅज बीन पुशिंग मी, हॅज बीन डिस्टर्बिंग मी, हॅज बीन गोइंग देअर, हॅज बीन कमिंग हिअर. प्रॅक्टिस इट. ना, माझ्या खूप वर्षांपासून माझ्यासाठी स्वयंपाक बनवते आहे. ओके, मग खूप दिवसांपासून बनवते ना, हॅव बीन हॅज बीन एवढं लक्षात ठेवा आजच्या लेक्चर मधून. बाकी काही कळलं नाही तरी चालेल. माय मदर हॅज बीन मेकिंग फूड आहे ना, हॅज बीन मेकिंग बनवते ना, मग हॅज बीन मेकिंग काय, जेवण, फूड. कोणासाठी? माझ्यासाठी. माझ्यासाठी कसं म्हणतो आपण? फॉर मी. किती तुकडे झाले? माय मदर हॅज बीन मेकिंग एक तुकडा झाला. माय मदर हॅज बीन मेकिंग काय, फूड, फॉर मी. For me. कळतंय? तर हे लक्षात ठेवा. अजून एक लक्षात ठेवा, हॅव बीन हॅज बीन असलं तर सीन्स वापरतं बऱ्याच वेळेला. हॅड बीन असलं तर फॉर वापरतं, कारण ती गोष्ट घडून गेलेली असते, आता आपण ते करत नसतो. हॅव बीन हॅज बीन असलं आणि तुम्ही एक्झॅक्ट सांगत असाल की सोमवारपासून हे करतोय, मंगळवारपासून करतोय, 4 जानेवारी From. पासून करतोय, 5 जून पासून करतोय, पासून म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द फ्रॉम. आहे सीन्स. लिहून घ्या. सिन्स म्हणजे सुरुवात, स म्हणजे सिन्स. म्हणजे पहिला पॉइंट, ते काम सुरू करण्याचा पहिला पॉइंट असं का सिन्स म्हणा. हा सर, मग फ्रॉम कधी म्हणतो? फ्रॉम मंडे, फ्रॉम ट्युजडे कधी म्हणतात ना? मी उद्यापासून करणार आहे, परवापासून करणार आहे असं म्हणायचं असलं मग तुम्ही फ्रॉम म्हणा, तो पण सिन्स म्हणा. सिन्स म्हणजे पासून. हा, काय हरकत नाही. चला, खूप जास्त ताणत नाही. छोट्या छोट्या गोष्टी शिका, थोडं थोडं शिका, एक एक करा. एकदा कमांड येऊ दे तुम्हाला, तुमचा कॉन्फिडन्स क्लिअर होऊ देत, मग पुढे बघतो आपण काय करायचं. ठीक आहे? हा हा, चला थांबू आजचे दिवस इथे. हा, उद्या भेटूया. गुड नाईट सर. गुड नाईट, टेक केअर. Okay, sir. Good night.